श्यामल कुलकर्णी हा करंडक ह्याचं 4थं वर्ष आहे, तेव्हा स्वतः त्यांच्याबद्दल आधी आपण थोडी माहिती घेऊया आणि यासाठी मी विनंती करते अनुजाताईंना ऑडिओ व्हिज्युअल्स आपण सादर करतोय. सौ श्यामल कुलकर्णी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्या मुंबईत किमान 20 वर्षे मराठीच्या प्राध्यापिका होत्या. आकाशवाणीवर वनिता मंडळ, सहज सुचलं म्हणून, गप्पा गोष्टीसारखे कार्यक्रम त्यांनी सादर केले. दूरदर्शनवर देखील सुंदर माझं घर सारख्या प्रचलित कार्यक्रमामध्ये भाग घेतला. मेहता पब्लिकेशनतर्फे अनेक पुस्तकांचे भाषांतर केले. त्यांचा अरे संसार संसार हा एकपात्री कार्यक्रम देशविदेशात प्रसिद्ध झाला. त्यांनी या कार्यक्रमाचे 1000 पेक्षा जास्त प्रयोग केले. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं तसेच बँगलोर, हुबळी, रायपूर, बिलासपूर, सिंगापूर, लंडन आणि शिकागो इथल्या महाराष्ट्र मंडळात प्रयोग झाले. अरे संसार संसार या कार्यक्रमामध्ये मंगळागौरीत जमलेल्या बायकांच्या गाण्याच्या आणि उखाण्याच्या अफलातून नकला आहेत. नवरा माझं तिसरं मूल, सासूबाईंकडून दत्तक घेतलेल्या ह्या मुलाचे संगोपन करण्यात झालेल्या हाल अपेष्टेंचे गोड दर्शन आहे. मी व माझी आजारपणं याचे गमतीदार किस्से व असे अनेक किस्से सांगत स्वलिखित कथा ऐकून श्रोतांचे अंतर्मुख बनवणारा, आजी आजोबांपासून नातवंडापर्यंत कुटुंबातील सर्वांना 1.5-2 तास मनसोक्त आनंद देणारा आणि मंत्रमुग्ध करणारा असा हा श्यामल कुलकर्णींचा कार्यक्रम. अमेरिकेच्या शार्लेट या शहरामध्ये झालेल्या प्रयोगाचे रेकॉर्डिंग केले होते. त्या प्रयोगाची एक झलक इथे सादर करण्यात येत आहे. खात्री आहे तुम्हाला ही झलक नक्कीच आवडेल. धन्यवाद. रमा कपूरचं गाणं झालं आणि तिच्या सुनबाई पुढे आल्या. मी म्हणून टाकते हिंदी म्हणते. अहो जुनं हिंदी तुम्हाला सगळ्यांना अगदी आवडेल. बरसात में हमसे मिले तुमसे मिले हम बरसात में धडकी बरसात में. तिच्या गाण्याची आठवण काढली तरी माझी मान दुखायला लागते. तो प्रचंड माना वेळावं रमा कपूरच्या सुनबाईंचं. सुजाता तिचं गंमतच होती. बोलणं हे असं, हे श्यामल अगो अमोल पडला, त्याला रक्त आले, खूप पडली, डॉक्टरांकडे जायचं का? अगं अमोल पडल्या, लवकर चल डॉक्टरांकडे जाऊ. हे बोलायचे ते असं बोलायचे. गाण्याची निवड मात्र तिने सुंदर केली होती. बाहेर श्रावणातला धुवाधार पाऊस कोसळत होता आणि आमच्या सुजाताने पाऊस पडे सारखा यमुनेला पूर चढे. मला वाटलं तिचा झोपत सुद्धा येईल ना लवकर, कोणीतरी तिचा मोबाईल तिला आणून द्यावं असं अक्षरशः मला वाटायला लागलं. संगीता माझी मैत्रीण पूर्वी संगीत नाटकातलं काम करायची. आईला माहिती होतं. आई म्हणजे ए संगीता एक सुंदर नाट्य संगीत म्हणतो. आई आता विसरायला गेले दोन मुलं आणि काही प्रॅक्टिस नाही काही. अगं वेळे गाणं कधी विसरायला होतं का? पण ते उभं राहा म्हणायची स्टेजवर बसून कसं म्हणू? अगं उभं राहा बाई. अहो त्या हॉलमध्ये सगळ्या बायका दाटीवाटीत बसलेल्या, त्यात संगीता उभी राहिली आणि तिने गाणं सुरू केलं. नरवर कृष्णा समान, हा नरवर कृष्णा समान, सॉरी नरवर कृष्णा समान. तेवढ्या गर्दीत तिला कुणाच तरी पाय लागला. आता तिचा हात बघा. बहुत नृपती ते आले गेले, बहुत नृपती ते. माझ्या बरोबर आलेल्या अमीना भाभींना सगळ्यांनी आग्रह केला, अमीना भाभी तुमको
तुमको नाम लेनाच पड़ेगा. या अल्लाह, हम लोगों में ऐसा नहीं होता. नहीं शामिल जी, नहीं, हमारा अल्लाह गुस्सा हो जाएगा. तुमको नाम लेनाच पड़ेगा. ऐसा है क्या? अरे हम लोगों में ऐसा नहीं होता. अच्छा ठीक है. मुंबईला आला बारिश, मुंबईला आला बारिश, पुण्याला आला लोंढा, आणि उस्मान अली खान माझ्या पुढे हलवतात टोपीचा गोंडा. माझी आजी आली तेवढ्या पुढे. अगं ये झाली की काय नावं घेऊ तुमची? अगं मला जरा कमी ऐकू येतं. देवाचा दिवा जरा सारखा करायला गेले, सगळ्यांनी नावं घेऊन झाली वाटतं सगळ्यांची. आता मी घेते ते ऐका, परत मला ऐकवा. पिवळ्या पितांबराचे सोडले सोगे. अगं ऐकतेस ना मेघे? पिवळ्या पितांबराचे सोडले सोगे, अंबाबाईच्या पूजेला आमचे दिगंबरराव उभे. आजीचा ठसठशी तुखाणा झाला. आमच्या गावात एक प्रसिद्ध बाई आहे. कशा करता प्रसिद्ध सांगत नाही. अहो, लहान गावात सगळ्यांना बोलवावं लागतं. कुणी तिला नाव घ्यायला सांगितलं नाही तरी त्या पुढे आल्या. मी जाते हो, निघते, फराळ झाला, अजून 2 ठिकाणी मंगळागौरी आहे. हो हो, उखाणा नाव घेते आणि निघते. हा, यशवंतरावांच्या बरोबर काल सिनेमा पाहिला सायको. यशवंतरावांच्या बरोबर काल सिनेमा पाहिला सायको. गणपतरावांचं नाव घेते, गजाननरावांची बायको. ही सगळी उखाण्यांची गंमत. आमच्या घरी 20 वर्ष कामाला असलेली आमची शांता मोलकरे मधल्या घरातल्या खिडकीतनं बघत होती. चौथ्यात जाणार आईचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही. म्हणजे ए शांत, इकडे इकडे. काय बाय, आता तू पण गेलं ना? नाही बाय, माझं वाढलं तुमचं वाढलं. काय बाय, आपल्याला नाही जमायचं. अगं असं का करतेस? ताईच्या मैत्रिणी आल्या मुंबईच्या, जरा घे ना. नाही बाया, गरीबाची काय चेष्टा करतात. अगं मी खरंच घे. आता बघा बाय, हसू नका बरं का गरीबाला. आमच्या शांतीने सुद्धा एक उखाणं घेतलं. खंडाळ्याच्या घाटात सुटला थंडर वारा, भाई खडकात जाऊन तराम धरा. गुलाबाच्या 15 कोटी आले 13, बोरी 15च्या स्टेशनात गाड्यांचा आदर घेऊन झाला. आणि बोरी 15च्या स्टेशनात वाजले 12, आणि रामचंद्ररावाचं नाव घेणं रुपये लागतात 113. नाही, कधीतरी वाटतं हो आपण आजारी पडावं. तुम्ही म्हणाल का? मी सांगते तुम्हाला. एक 8-10 वर्षापूर्वी गोष्ट आहे. माझी संगीता मैत्रीण, तिच्या नवऱ्याचा मला फोन आला. श्यामल, अगं संगीताला बरं नाही, जरा येऊन जाशील का? म्हटलं अरे मी 2-3 दिवसापूर्वी भेटले, काय झालंय काय तिला? हे बघ, मी फोनवर तुला काही बोलत नाही, तू ये. मी मुंबईला राहत होते. टॅक्सी केली, तिच्या घराजवळ गेले, टॅक्सीला चारवर पैसे फेकले. मनात काय काय विचार आले, काय झालं असेल काय संगीताला. लिफ्टची सुद्धा वाट पाहिली आणि 10 जिने चढून तिच्या घरापाशी पोहोचले. दार बेल दाबली, मोलकरणीने दार उघडलं. मी पळत पळत तिच्या खोलीपाशी गेले. असे 2 वर पंखा फिरत होता, AC बंद होता. चादर पाऊत घेऊन आमची संगीता पहुडली होती. एका टिपॉयवर अहो द्राक्ष, मोसंबी, संत्री, चिक्कू काय काय फळं ठेवली होती. 2 कसं तरी ज्यूस काढून झाकून ठेवले होते. आणि नवरा तिला असा 12 म्हणजे संगीता संगीता. नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं, बोलू नको ग, आताच तिला झोप लागली. म्हणजे संगीता. तेवढ्यात संगीताने डोळे उघडले, उठून बसली. म्हणजे संगीता काय झालंय काय ग तुला? अगं कालपासून मला 9:30 ताप येतो. मेल्यानं 9:30 ताप आला. नवरा एवढं कौतुक करतो. आयुष्यात मला तो पण ताप आला नाही हो कधी. घरी आले इतकं वाईट वाटलं मला. कशी काय कसाच तो ताप होऊन जाणं. आणि 5-6 महिने गेले नाही. एक दिवशी माझं डोकं दुखायला लागलं. म्हटलं आलंय आपल्याला काहीतरी झालंय. आम्ही बायका घरात अवतारातच असतो. कळकट्ट साडी होती, केस आणखी विस्कटून टाकले. एक असा फडकं घेतलं आणि मी कपाट जोरात बांधलं आणि सोफ्यावर आई करत बसले. 7 वाजता आमचं हे ऑफिसमधलं लॅच घेऊन त्यांनी दार उघडलं आणि ऑफिसमधून आले होते. ते घरी आले. माझ्याकडे काय चिंधी म्हटलं, अहो माझं इतकं डोकं दुखते.
ग्रॅज्युएट बायको, तुला अनासिन प्रोसिन मेटॅसिन काही घेता येत नाही? काय ती चिंधी बांधलीये? लोकांच्या बायका नवरा ऑफिसमध्ये यायच्या वेळेला नटून नटून गजरा घालून बसलेल्या असतात. आज मी आणि मुलं बाहेर जेवायला जातो, तुला काय कॉफी करून गिळायची ती घे. अहो कुठे तो संगीताचा नवरा आणि मला कॉफी करून घेईल म्हणणारा माझा नवरा. तुम्हाला साहेबांनी ऑर्डर दिली, रूम नंबर 1 मध्ये मिसेस कुलकर्णींना ऍडमिट करा. हे नव्हतं मला झालंय काय? हे बघ मला माहिती नाही, मी आता घरी जातो, तुझ्या आईकडे आणि माझ्या आईकडे फोन करतो, तुला इथे. अहो मी आयुष्यात कधी एकटी राहिलेली हॉस्पिटलमध्ये. हे बघ इथे शहाणपणाने राहायला लागेल. मी ज्या हॉस्पिटलमधल्या ज्या खोलीमध्ये मला ठेवलं त्याच्या शेजारच्याच खोलीमध्ये डेथ झालेला होता, रडारडी चाललेली होती, पोटात डोळा आला, पण इथे राहायचं कसं? तेवढ्यात वॉर्डबॉय चालला होता. एरवी 10 वेळा सलाम साहेब दिसल्यावर मारणारा तो वॉर्डबॉय म्हणला, अहो काय पाहिजे काय पाहिजे? म्हटलं नाही, झोपायला कोणी सोबत येईल का? बाय साहेबाची बायको तुम्हाला झोपायला सोबत लागती. अहो म्हटलं इथे शेजारी डेथ झाले रडारडीचा. बाय नंबर 1 ची एअर कंडिशन रूम दिली आहे तुम्हाला. अहो बडे बडे साहेब याच रूम मध्ये आजारी पडले होते नव्ह का? सॉरी साहेब, माहिती ना तुम्हाला आपल्या डॉग्सचा किती मोठा साहेब याच खोलीत परवा मेला नव्ह का? ही खोली तुम्हाला दिली, तेवढा मोठा साहेब. रात्रभर त्या साहेबाचं काय ते भूत येऊन माझा गळा आवडत होतं, डोळ्याला डोळा लागला नाही. आणि आपली आई आली तर बघायला नको. आपली आई म्हणजे आपल्याला छळ असतो आपल्या घरी येणं. ते ऑफिसमधनं आले, मुंबईच्या नवऱ्यांचे एक वैशिष्ट्य सांगते. उकडतं ठीक आहे हो, हातात काय काय बॅग टिकून झालं का काय डोक्यावर पंखा लावावं, बसा ना जरा. आणि आपली आई असेल तर उठ उठ काय पाहिजे काय पाहिजे त्यांना चहा नानासाहेबांना. आईला म्हटलं आई ग तो तुझा जावं ये, माझा नवरा आहे ग, जरा थांब जरा. आई आपली आपल्याला फार छळते आपल्या घरात आणि नवरा आपला. आणि माझी सासू आली तर बघायलाच नको. सासूबाई सोलापूरहून येतात, सासू सासरे वर्षात एखादा महिना आमच्याकडे असतात. मुंबईचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, 3-3, 4-4 दिवस पाऊस. माझी मुलं लहान ती भिजून येतात. सासूबाईंचं खरंच लक्ष नसतं, पण त्यांचा मुलगा भिजून आला 40+ भिजला करे बाळा, भिजला करे बाळा. त्याला टॉवेल देतो आलं घालून जरा चहा करतो. पण खरं सांगू का, आम्हा स्त्रियांचा सगळा आनंद, सगळं सर्वस्व या 3ऱ्या मुलातच सामावलेलं आहे. हे मात्र मला तुम्हाला सांगायला. एअर होस्टेसेस असतात, त्या काही सुंदर नसतात, स्मार्ट असतात, त्यांना खास ट्रेनिंग दिलेलं असतं. आणि सो कॉल्ड बिझनेस क्लास जो भारतातला इकडून तिकडे जातो तो त्यांच्याशी गैरवर्तन करतो, हे आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो. हे का त्या वयात जर आम्हाला दिलं तर आम्ही अगदी छान करू एअर होस्टेसचं. आईच्या ममतेने पॅसेंजरच्या बाटलीवर हात ठेवतो, त्यांना काही लागलं सर्व. विमान बिघडलं राहायची वेळ तरी राहू, कसली भीती नाही. तर तरुण मुलींना देण्यापेक्षा आम्हाला त्या वयात दिलं तर किती उपयोग छान होईल. घेराव घालायचा, भुजबळांना जायचं आणि घेराव घालायचा. आम्ही जाऊ ना. अहो देशातल्या तरुणांना देशाचं उत्पादन वाढवू दे, कशाला ते संप आणि मोर्चे. आम्ही आहोत ना, आम्ही करू दे. उपोषणाला बसायचं, सचिवाला समोर बसल्या बाई उपोषणाला बसल्या, संत्र्याचं ज्यूस पेकत बसायचं ना उपोषण. मी करीन, आम्ही करू ना. ते समाजाला आमचा उपयोग आहे. वेळेअभावी ही फक्त आपण झलक पाहिली आहे. तेव्हा आता यानंतर श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजाताईंना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. त्यांचा थोडक्यात परिचय: फाउंडर ऑफ हेलिक्स इन्साइट्स, एज्युकेटर, बिझनेस मेंटॉर, वुमेन एंटरप्रिनरशिपसाठी खास कार्य आणि त्यांच्या प्रोजेक्ट नवनीतर्फे ते अनेक उपक्रम राबवत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमाबद्दल आता त्या मनोगत व्यक्त करतील. थँक्यू स्मिता.
ज्या काळी महाराष्ट्रात एकपात्री कलाकार बोटावर मोजण्या इतके होते, त्या काळी माझी आई सौ श्यामल कुलकर्णी कार्यरत होती. हार्डली 1 किंवा 2 स्त्री कलाकार होते आणि ओव्हरऑलच हे कमी होतं. महाराष्ट्रासह विदेशात तिचे एकपात्री अनेक प्रयोग सादर झाले, असं जसं आपण आत्ता ऐकलं. या क्षेत्रात महिलांना पुढे आणण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले. एकपात्री कला प्रकाराबद्दल तिची आस्था लक्षात घेऊन तिचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही कुटुंबियांनी निर्णय घेतला. एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने केवळ महिलांसाठी श्यामल करंडक राजकीय स्तरावर अभिनय स्पर्धेचं पुण्यात आयोजन करण्यात आलं. स्पर्धेचं यंदा 4थं वर्ष आहे. स्पर्धेला पहिल्या वर्षापासनं अप्रतिम प्रतिसाद मिळत आलेला आहे आणि तो वाढतच चालला आहे. या कलाप्रकारची महिलांना ओळख व्हावी या उद्देशाने यावर्षी स्पर्धकांसाठी खास एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद दिला. आता अशा वर्कशॉप्सबरोबर अजून काही इतरही उपक्रम राबवण्याचा आमचा विचार आहे. फॉर एक्झाम्पल स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉप किंवा डिरेक्शन कसं करावं, स्वतःला हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ इन दिस पर्टिक्युलर फील्ड आणि स्पेसिफिकली महिलांसाठी असं आमचं प्लॅन आहे. सो दॅट इज वॉट आय वॉन्ट टू रिअली थँक एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले अकॅडमी आणि सगळ्या स्पर्धकांनासुद्धा थँक्स दिलं पाहिजे की तुम्ही इतकं सुंदर सादरीकरण केलं आहे. सो विशिंग यू ऑल द बेस्ट अँड मे द बेस्ट वन विन. मी नुसतं घरात म्हटलं की पंढरीच्या वारीला जाणार, पांडुरंगासोबत 4 गुजगोष्टी करणार. मी नुसतं घरात म्हटलं की पंढरीच्या वारीला जाणार आणि पांडुरंगासोबत 4 गुजगोष्टी करणार. दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिजवणार. सुखाच्या रिंगणात भान हरपून जाणार. अहो तर केवढा कांगावा घरातल्या विठोबानं केला. कमरेवर हात घेत म्हणाला, मुलांचं काय, माझा डबा कोण देणार. आईशी बोललीस, काही जबाबदारीची जाणीव. नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला, कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. सासूबाईंनी तर पार आवडीचं मौनच घेतलं. टाळ चिपळ्यांच्या आवाजानं स्वयंपाकघर दुमदुमलं. का तर मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली आणि मोठ्या जनीनं व्याकुळ नजर दिली. आईच्या टाहोचा एकच गजर झाला, कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. अहो एवढंच नाही, दारातली तुळस थरथरली. म्हणाली, अगं पाणी कोण घालणार, कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार, रांगोळी घालताना नवीन गणित कोण मांडणार. हो, तिनंही ऐकलं होतं, रांगोळीनं ऐकलं होतं की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. ती दारातूनच म्हणाली, तू थांब इथंच, नको करू वारी, अगं हीच तुझी पंढरी, भरला संसार घरी. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी, कळवीन सारी त्याला मी दुःख तुझी. विठुराया उभ्या जगाची माऊली, तुझ्या रूपानं त्याची घरी वावरते सावली. अगं विठुराया उभ्या जगाची माऊली, तुझ्या रूपानं त्याची घरी वावरते सावली. तू नुसतं आज म्हणालीस तू पंढरीच्या वारीला जाणार, अगं माऊली विना मात्र हा गाभारा मात्र रिता होणार. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. डन, थँक्यू. अरेंजमेंट होईपर्यंत हे सादर केलं. आता सर्व मान्यवरांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व मान्यवरांसाठी. आपल्या प्रमुख अतिथी मानसीताई मागीकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. परिचय सगळ्यांचे होणारच आहेत. भावना प्रसादे मॅम, अनुजाताई स्वतः, श्री देवेंद्र भिडे सर,
श्री अशोक कुलकर्णी सर, अपर्णा चोथे आणि अवंती लोहकरे, मंजुषाताई या सर्वांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आता यानंतर मनोगतासाठी मी मंजुषाताईंना विनंती करते. नमस्कार. सगळ्यांना रिझल्टची खूप उत्सुकता आहे, तरीसुद्धा ही स्पर्धा कोण भरवतं, आपण कुठल्या स्टँडर्डच्या स्पर्धेमध्ये आपण आत्ता भाग घेतला आहे, ह्या स्पर्धा कोण भरवतं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्या परिषदेची थोडीशी माहिती देण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर आलेली आहे. फार वेळ घेणार नाही, अगदी थोडक्यात आमच्या परिषदेची माहिती आपल्याला सांगते. एकपात्री कलाकार परिषद, एकपात्री प्रसारासाठी अखंड कार्यरत असणारी एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र राज्यस्तरीय संघटना आहे आपली. सुरुवातीला म्हणजे 2002 साली ही संघटना फक्त एकपात्री कलाकार संघ अशा नावाने होती. त्याच्यानंतर 2006 साली एकपात्री कलाकार परिषद या नावानं संस्था नोंदणीकृत करण्यात आली, म्हणजे मराठीत रजिस्टर करण्यात आली. रंग एकपात्रीचे, हास्य महोत्सव, बापलेक महोत्सव, दमदार दमा, हास्य फराळ, साहित्य जागर, नागपूर इथं एकपात्री कला महोत्सव, त्यानंतर नामवंत व्याख्यात्यांच्याशी गप्पाटप्पा, गप्पांगण असे अनेक उपक्रम आमची एकपात्री कलाकार संस्था राबवत असते. एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र ही संस्था गेली जवळजवळ आता 19-20 वर्ष कार्यरत आहे. आमच्या या संस्थेचे 150च्या वर सभासद झालेले आहेत आणि ते अत्यंत हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात. आम्ही बालगंधर्व महोत्सव साजरा करतो. बालगंधर्व जयंतीच्या निमित्तानं बालगंधर्वांच्या गाण्यांचे कार्यक्रम, त्याच्यानंतर त्यांच्या अष्टनायिका अशा प्रकारचे एकपात्री भूमिका सादर करतात आमच्या कलावंत. त्याच्यानंतर आम्ही अनेक नामवंत साहित्यिकांच्या साहित्याचं सादरीकरण करून आमचे सर्व कलावंत या थोर साहित्यिकांना आणि कलावंतांना मानवंदना देतात, आदरांजली वाहतात. असे वर्षभर अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू असतात. एकपात्री कलाकार परिषद ही सुरुवातीला मधुकर टिल्लू यांचं नाव घेतल्याशिवाय ही संस्था, ही एकपात्री कलाकार परिषद किंवा एकपात्री कलाकार चळवळ ही पूर्णच होऊ शकत नाही. कारण मधुकर टिल्लू यांनी एकपात्री कलेच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी, ती शिकवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेत आणि त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन आम्ही एकपात्री कला प्रसार दिन म्हणून साजरा करतो. तसंच त्यांचे चिरंजीवसुद्धा याच्यामध्ये मकरन टिल्लू अत्यंत हिरिरीने भाग घेतात, सक्रिय सहभाग असतो. त्याचप्रमाणे श्यामलताईंच्या कन्या अनुजा यासुद्धा या सगळ्यासाठी अत्यंत पाठिंब्याने आमच्याबरोबर उभ्या असतात. स्वतःच्या आईची स्मृती फक्त एखादं कुठेतरी बक्षीस देऊन, कुठंतरी म्हणजे कुठल्या तरी संस्थेला देणगी देऊन त्या करू शकल्या असत्या, पण आपल्या आईची कला अनेक महिलांच्या रूपानं पुढे जागती राहावी, पुढे ती चालत राहावी, यासाठी प्रयत्न करणारे अनुजाताई आणि श्यामलताईंचे सगळे कुटुंबीय यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी ही संकल्पना मांडली. गेली 4 वर्ष ही करतोय, हे 5वं वर्ष आहे आणि ही कला प्रकार रुजवण्यासाठी आम्ही माध्यम झालो, म्हणजे एकपात्री कलाकार परिषद माध्यम झाली. याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. धन्यवाद. आता अतिथी देवो भव या परंपरेनुसार आपण सर्व मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. तेव्हा सुरुवात अर्थातच आजच्या प्रमुख पाहुण्या मानसीताई यांच्याबद्दल. ला रा 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 ला रा 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 ला रा रा ना रा ना रा ना ना एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. अर्थातच तुमच्या लक्षात आलंच असेल की आशाताईंच्या सुंदर आवाजाला एक अतिशय सोज्वळ जो आपण चेहरा बघितला
आणि पुढचं पाऊल म्हणजेच मानसीताई हे जे आपण ओळखतो, तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणजेच PhD स्वतः त्या आहेत. शालेय जीवनापासून अनेक जिल्हा परिषद आणि राज्यस्तरीय हिंदी, मराठी आणि संस्कृत नाट्यस्पर्धा, नाट्यवाचनात त्यांचा सहभाग, अर्थातच अनेक पारितोषिकं. पुरुषोत्तम करंडकमध्ये नटवर्य केशवराव दाते या अभिनयाचं प्रथम पारितोषिक, संगीत नाटकांमध्ये भाग, अनेक राज्यस्तरीय पुरस्कार. 1998 साली साखरपुडा या चित्रपटासाठी अभिनयाचा राज्य पुरस्कार, अनेक चित्रपट, मालिका आणि व्यावसायिक नाटकं यात त्यांचा अर्थातच सहभाग. सुधीर मोघे यांच्याबरोबर त्यांच्या कवितांचा रंगमंचीय आविष्कार हा त्यांचा अभिनव प्रयोग खास प्रसिद्ध आहे. अवकाशातील अवकाश या घर या संकल्पनेवर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग त्यांनी केलेत आणि एक नाही, दोन नाही, तब्बल 3 वेळा झी गौरव मालिकांसाठी त्यांना पुरस्कार मिळालेत. आणि गोट्याची आई, गोट्या, अवघाची संसार, शुभंकरोती, का रे दुरावा, खुलता कळी खुलेना आणि माझी तुझी रेशीम गाठ अशा अनेक चित्रपटांमधून आपण त्यांना पाहिलं. तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी आता मी विनंती करते अशोक सरांना आणि अनुजाताईंना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मानसीताईंसाठी. यानंतर आपल्या पहिल्या राऊंडच्या जज भावनाताई प्रसादे यांच्या सन्मानासाठी मी विनंती करते मंजुषाताईंना. सिटिंग अरेंजमेंट्समुळं आय थिंक आपण ॲडजस्ट करून घेऊया. भावनाताईंसाठी जोरदार टाळ्या होऊ देत, त्यांचा सन्मान करूया सर्व मान्यवरांच्या हस्ते. यानंतर आजच्या आपल्या जज अवंती लोकरे यांचा थोडक्यात परिचय. थिएटर आर्टिस्ट, मराठी हिंदी नाटकांमध्ये अभिनय, अभिवाचन, लेखन उपक्रम, रेकॉर्डिंग अभ्यासिकेसाठी आकाशवाणी पुणेसाठी केलं आहे. यूट्यूब स्टोरी टेलर आहेत. स्वतःच्या चॅनलवरून त्या मुलांना गोष्टी सांगतात. अनेक अँकरिंग प्रोग्राम्स, ॲक्टेड इन मराठी वेब सिरीज, त्यांनी 2-3 शॉर्ट फिल्म्सही केलेल्या आहेत आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटसाठी ॲडव्हर्टाइजमेंट केलेत आणि काही लेख महाराष्ट्र टाइम्स तर लोकमतच्या दिवाळी आणि किशोरच्या अंकात त्यांचे लेख कथा छापल्या गेलेल्या आहेत. बालचित्रवाणीवरून गोष्टींचं सादरीकरण किशोरच्या चॅनलवर झालं आहे. तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या सन्मानासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत अवंतीताईंसाठी. मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. मंजुषाताई आणि मानसीताई यांना मी विनंती करते. यानंतर आजच्या आपल्या दुसऱ्या परीक्षक अपर्णा सुरेंद्र चौथे यांचा थोडक्यात परिचय. मास्टर ऑफ फार्मसी, पण तरीही व्यवसायानं अभिनय, लेखन आणि निवेदन क्षेत्रात कार्यरत. सावरकर बंधूंच्या पत्नींवर आधारित त्या तिघी स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात वीरांगना या एकपात्री नाटकाचं सादरीकरण त्या करत असून त्यामागची संकल्पना, संहिता लेखन, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक आणि निर्मिती त्यांनीच केली आहे. याच नाटकासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा मटा सन्मान 2021 त्यांना प्राप्त झाला आहे. अभिनेत्री म्हणून अनेक शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, वेबसिरीज, सिरियल्स आणि ॲडव्हर्टाईजमधून त्या कार्यरत आहेतच. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मधुबाला या लघुपटात मधुबाला हे पात्र त्यांनी साकारलं आहे आणि त्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळालेत. सोनी मराठी वाहिनीवरील तुमची मुलगी काय करते आणि कारण गुन्ह्याला माफी नाही या त्यांच्या मालिका. तेव्हा आणि याचबरोबर यशोदाबाई गणेश सावरकर यांच्यावरच्या पहिलं साधार चरित्र लेखिका म्हणून ही त्यांची 3री आवृत्ती आहे. याशिवाय सौ शांताबाई नारायण सावरकर यांच्या जीवनातल्या आठवणी असलेलं हरिदिनी हे पुस्तक संपादिका म्हणून त्यांची पहिली आवृत्ती आहे. मृत्युंजय प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. सावरकर विचारधारा युवा पुरस्कार, जनाई मुक्ताई समाज जागृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त. आपण अपर्णाताईंसाठी जोरदार टाळ्या करूया आणि त्यांच्या सन्मानासाठी पुन्हा एकदा मी विनंती करते अनुजाताई आणि मानसीताई यांना.
यानंतर आपले पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचे जज श्री देवेंद्र भिडे सर यांचा थोडक्यात परिचय करते. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा प्रमुख कार्यवाह. बालनाट्यापासून अभिनय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली आणि जवळजवळ 30 ते 35 बालनाट्यातून त्यांनी भूमिका केल्यात. आई रिटायर होतीये, घाशीराम कोतवाल, देखणी बायको, दुसऱ्याची, मोरूची मावशी इत्यादी व्यावसायिक नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्यात. अनेक बालनाट्यांचं, एकांकिकांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. 2008 पासून नाट्य प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत आणि जवळहून 2000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी नाट्य प्रशिक्षण दिलं आहे. 223 वर्षीचा बालगंधर्व परिवार पुरस्कार त्यांना मिळाला आहे. नाट्यछटा ई-बुकचे ते संपादक आहेत. 49 नवीन विविध विषयांवरील सर्व वयोगटासाठीचा नाट्यछटा त्यामध्ये उपलब्ध आहेत. कथा कट्टा ही संस्था स्थापन करून त्याद्वारे कथा अभिवाचन हाही ते उपक्रम करतात. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या श्री देवेंद्र भिडे सरांसाठी. त्यांच्या सन्मानासाठी मी पुन्हा एकदा विनंती करते अनुजाताईंना. धन्यवाद. आता यानंतर एकूणच स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्री देवेंद्र सरांना विनंती करते. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्याबरोबर पहिल्या प्राथमिक फेरीला असलेल्या सहपरीक्षिका आणि अंतिम फेरीला असलेल्या 2 सहपरीक्षिका आणि उपस्थित सर्व प्रेक्षक, सहभागी असलेल्या सर्व महिला वर्ग आणि आता मनोगत व्यक्त करतो. पहिल्यांदा सांगतो की जो व्यक्ती परीक्षक मनोगत व्यक्त करतो त्यालाच नंतर भेटायचा असा काही नियम नसतो. इतर परीक्षकांना भेटूनसुद्धा आपलं मत विचारलं तरी चालतं. कारण बऱ्याचदा असं होतं की जो माईकवरती बोलतो त्याच परीक्षकाला, सर आमचं काय चुकलं, सर नेमकं काय कमी पडलं, सर असं काही नाही. आम्ही तिघांनी एकत्र विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. तर आमच्या तिघांशीही तुम्ही संवाद साधलात नंतर तरीसुद्धा आम्हाला चालणार आहे. ही स्पर्धा करताना म्हणजे प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या पहिल्यांदा आम्हाला जाणवल्या ते म्हणजे संहिता लेखन. यातल्या बरेचशा संहिता लेखन या सर्व स्त्रियांनी केलेल्या होत्या. त्याबद्दल या स्त्रियांसाठी पहिल्यांदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मी तेव्हाही म्हणलं होतं प्राथमिक फेरीचा निकाल देताना की बऱ्याचदा असं झालेलं होतं आपल्या आयुष्यामध्ये की आयुष्याच्या एका टप्प्यावरती म्हणजे विशेषतः वयवर्ष 20 ते वयवर्ष 40-45 या वयोगटातल्या महिलांना बऱ्याचदा अभिनय क्षेत्रामध्ये फारसं काम करायची संधी मिळत नाही. बऱ्याचदा घरगुती काही अडचणी असतात, काही सांसारिक अडचणी असतात आणि मग थोडंसं वय 45 वगैरे झाल्यानंतर थोडासा संसारामधली थोडीशी जबाबदारी कमी झालेली असते. कुठे ना कुठेतरी बाहेर मोकळेपणे काम करण्याची संधी उपलब्ध होते आणि ही संधी एकपात्री परिषदेच्या या स्पर्धेमुळे त्या महिलांना उपलब्ध झाली. यासाठी आपण एकपात्री परिषदेचे आधी जोरदार टाळ्यामधून स्वागत करूया की त्यांनी ही स्पर्धा 4 वर्ष ते करतायत आणि यापुढेही अशीच ही स्पर्धा म्हणजे यावर्षी 59 स्पर्धक होते. हळूहळू हा आकडा 100पर्यंत जाईल आणि 150पर्यंत सुद्धा तो एका क्षणी नक्की जाईल एखाद्या वर्षी, अशी मला नक्की खात्री वाटते. ह्या सहभागी होणाऱ्या ज्या स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला तिघांना एक असं वाटलं की संहिता लिखाण उत्तम आहे पण संहिता सादरीकरण करतानाचा विचार कुठेतरी अजूनही कमी पडतो आहे. जे मी प्राथमिक फेरीतही बोललो की संहिता सादर करतानाचा जो दिग्दर्शकीय विचार लागतो हा दिग्दर्शकीय विचार थोडासा सादरीकरण करताना आम्हाला बऱ्यापैकी कमी आढळला. दुसरे म्हणजे डोळ्यांची हालचाल. डोळ्यांच्या हालचालीवरती आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एखादी व्यक्ती जर का खुर्चीवर बसलेली आहे आणि एखादं पात्र जर का उभं राहून बोलतंय तर त्याची आय लेवल्स कशी असली पाहिजेत याचा विचार बरेचशा कलाकारांनी केलेला नाही आहे. किंवा खुर्ची घेतली आहे पण त्याचा वापरच झालेला नाही आहे. ती खुर्ची ठेवली पण त्याच्यावरती नेमकं कधी बसायचं, कुठे बसायचं, तिचा नेमका वापर काय करायचा, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडीशी संभ्रमावस्था आम्हाला त्याच्यामध्ये जाणवली. बऱ्याचदा असं होतंय की 8 मिनिटाची वेळ दिलेली आहे आणि 8 मिनिटामध्ये आपल्याला एक पात्रीचा नियम तर असा की एक पात्री म्हणजे कमीत कमी 2 पात्र त्याच्यामध्ये असली पाहिजेत. हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणून बऱ्याच वेळेला 8 मिनिटातली ना 6-6.5 मिनिटं एकच पात्र तुम्ही सादर करता आणि दुसरं पात्र संहितेमध्ये हवं म्हणून अक्षरशः कुठेतरी 1 ओळी किंवा 2 ओळीचा उल्लेख फक्त त्या पात्राचा येतो त्या आणि मग ते पात्र कुठेतरी निघून जातं आणि पुन्हा आहे त्याच नोटवरती आपण येतो. त्यामुळे थोडंसं आपण नाट्यछटा, स्वगत आणि एकपात्री याच्यामध्ये थोडंसं जमलिंग होते का असं या क्षणी आम्हाला तिघांनाही असं वाटलं. बऱ्याचदा असं होतं की आपण एक स्क्रिप्ट तयार केलेलं असतं, मग नाट्यछट्याची स्पर्धा आली की त्याला आपण थोडंसं नाट्यछट्याचं स्वरूप देतो, स्वगत स्पर्धा आली की मग थोडंसं स्वगताचं स्वरूप देतो आणि मग एकपात्रीची स्पर्धा आली की मग त्याच्यामध्ये एखादं पात्र ॲड करून मग त्याला एकपात्रीचं स्वरूप देतो. असं करू नका.
प्रत्येक स्पर्धेचं एक वेगवेगळं महत्त्व असतं, प्रत्येक स्पर्धेचे एक वेगवेगळे नियम ठरलेले असतात आणि त्यानुसार ती स्पर्धा ते परीक्षक जज करत असतात, त्या दृष्टीनं ते बघत असतात. त्यामुळे एकपात्री सादरीकरण करताना आपण 2 भूमिकाच का करताय, 3 करा, 4 करा, 5 करा. प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे 52 भूमिका करत होते वराड निघाले लंडनला मध्ये. आपण 8 मिनिटांमध्ये कमीत कमी 3 ते 4 तरी भूमिका आपण करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, तर ते एकपात्री आहे. फक्त ते एकपात्री असावं म्हणून दुसरं पात्र तयार करायचं आणि सादरीकरण करायचं असं करू नका. आणि बऱ्याचदा मला असं वाटलं की 8 मिनिटाचा वेळ त्याच्यामध्ये नक्की कुठं सुरुवात करायची आणि कुठं संपवायचं याचा ताळमेळ ना आपल्याला थोडासा साधता येत नाही आहे. जसं आमच्या तिघांच्या बोलण्यात आलं की ठीक आहे, पार्श्वसंगीताला मार्क नाही आहेत किंवा रंगभूषा वेशभूषा याला मार्क नाही आहेत, पण ह्या बाजूनं तुमचं सादरीकरण करायला नक्कीच 10% ना तुम्हाला जास्तीची एक वेगळी एनर्जी देतात. त्यामुळे एखादी संहिता सादर करायच्या आधी जर काही कळतं छोटंसं मागे बॅकग्राऊंडला म्युझिक असलं कोणीतरी की येत आहे तुम्ही, तर आम्हाला एक लक्षात द्या एक नवीन कलाकार येतोय, काहीतरी एक नवीन सादरीकरण त्याच्यामध्ये होते, त्याचा वापर फक्त सुरुवातीला आणि शेवटी केला तरी हरकत नाही आहे. किंवा तुम्ही जेव्हा नाट्यटा जेव्हा तुम्ही सादरीकरण करताय तेव्हा तुम्ही स्वतः एखादा म्युझिक तयार करा किंवा तुम्ही गुणगुणा, एखादा त्याला काहीतरी बॅकग्राऊंड लावणं, हे तुम्ही तुमचं सुद्धा करू शकता. जसं आपण नाट्यवाचनाच्या स्पर्धेमध्ये करतो की नाट्यवाचना स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याचदा म्युझिक अलाउड नसतं. मग अशा वेळेला काय करतो आपण, रेल्वेचा आवाज आपण काढतो. मग एकपात्रीमध्ये आपण असं का नाही करू शकत? करू शकतो का? तर करू शकतो. याचा विचार व्हायला पाहिजे. आपल्यातल्या दिग्दर्शकाला जाग करा. आपल्यातला लेखक जागृत झालेला आहे, आता त्याच्यातल्या दिग्दर्शकाला जाग करा. दिग्दर्शक जागा झाला ना की तो तुम्हाला सुचवेल, अरे हा असं नाही करायचं का, असं करून बघ, असं नको करूच, असं करून बघ. ह्या वेगवेगळ्या प्रकार जेव्हा तुम्ही करून बघाल ना तेव्हा तुम्हाला नेमकं एकपात्री म्हणजे नेमकं काय करायचं ना इथपर्यंत तुम्ही याल. मला वाटतं अजून एक वर्षभराचा कालावधी आहे. वर्षभरामध्ये तुम्ही बरेच काही बदल करू शकता. आणि समजा तुमचा नंबर आला नाही किंवा तुम्ही प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत गेला नाहीत याचा अर्थ आपल्याला काहीच येत नाही असंही समजू नका. तुम्हाला येते, तुम्ही प्रयत्न करताय, पण बाकीच्या 12पेक्षा तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले बाकीच्या जणींचे, म्हणून ते अंतिम फेरीत आल्या नाहीत. आणि अंतिम फेरीमध्ये जी बक्षीस आहे ती तुम्हाला मिळाली नाहीत कारण पुन्हा एकदा त्या 5 जणींपेक्षा तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले किंवा तुमच्या संहितेमध्ये काहीतरी थोडंसं काहीतरी गोंधळ झालेला आहे हे समजा. पण तुम्ही जे जिद्दीनं उभे राहिलेले आहेत, जिद्दीनं तुम्ही सादरीकरण करताय, ही जिद्द आणि ही सादरीकरण करणं हे सोडू नका. प्रयोग सतत करत राहिले पाहिजेत कारण तो प्रयोग आहे, तो थांबवू नका. तो प्रयोग आहे. मला जर का आत्ता इथे बक्षीस मिळालं नाही तर नाही, अरे काय उपयोग नाही बाई, तर मी किती जरी केलं ना तरी मला काही बक्षीसच मिळत नाही. बक्षिसासाठी नका करू, स्वतःला आनंद मिळेपर्यंत ते करत राहा. स्वतःला जोपर्यंत आनंद मिळतो की मी हे पात्र जोपर्यंत करते आणि मला त्याचा आनंद घेता येतोय तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत राहा. हरू नका, सतत प्रयत्न करत राहा. कारण आमच्यापैकी बसल्यांपैकी प्रत्येकालाच काही दरवेळेला बक्षीसं मिळाली तर असं नाही आहे. कितीदा स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा बक्षीसं मिळाली नव्हती, पण म्हणून असं नाही झालं की अरे बक्षीसं मिळाली म्हणजे आता आपण थांबूयात, असं नक्कीच झालं नाही आहे. आणि त्यामुळेच हा प्रवास एक परीक्षकांपर्यंत येऊन पोचलेला आहे. आज या ठिकाणी बोलताना खरंच असं वाटतं की अरे आपणही कधीतरी तिथे बसलो होतो, आपल्यालाही कोणीतरी काही ना काहीतरी 2 शब्द सांगत होतं. आणि बऱ्याचदा असं होतं की परीक्षकांकडे बघताना असं वाटतं की परीक्षकांना खरंच कळतं का एकपात्रीमधलं किंवा काय असं काहीतरी असं होतं. पण आत्ता तुम्ही ओळखमध्ये ऐकलं असेल की ती स्वतः एकपात्रीचा प्रयोग करते, तिने एकपात्रीचं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे एकपात्री करणारे लोकही इथे आहेत, ज्यांनी बालरंगभूमीपासून आपल्या नाटकाला सुरुवात केली असं मी आहे. ताईबद्दल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्र कलोपासक आज किती मोठं नाव आज पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तिन्ही परीक्षकांनी आपापल्या परीनं आम्हाला जसं वाटते त्याप्रमाणे योग्यरित्या चर्चा करून आम्ही हा निर्णय दिलेला आहे. हा तिघांनी मिळून दिलेला निर्णय आहे आणि आपण सर्वांनी तो प्रेमाने स्वीकारावा. आणि एकपात्री परिषदेवरचं तुमचं हे प्रेम आणि एकपात्री कलेवरचं तुमचं हे प्रेम असंच अखंड चालू राहू दे ही नटेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझे काही शब्द संपवतो. धन्यवाद. देवेंद्र सरांनी म्हटलं तर एकदम मिनी वर्कशॉप घेऊन टाकलंय की एकपात्री कसं असावं. तेव्हा यासाठी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या घेऊया. आणि आता आपण ज्यांना ऐकण्यासाठी पण तितकेच आतुर आहोत त्या आपल्या प्रमुख अतिथी मानसीताई यांनी आता 2 शब्द मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. प्रथम श्यामलताईंच्या स्मृतीला मी अभिवादन करते. त्यांच्यासारख्या हरहुन्नरी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या नावाने हा जो उपक्रम सुरू केला आहे एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले
अकादमीनी, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. अशा प्रकारचे उपक्रम खरोखर चालू राहायला पाहिजेत आणि यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, ह्याचाही मला मनापासून आनंद झाला. मी आज मुद्दामच आधी आले, म्हणजे यांचीच कदाचित अपेक्षा असेल की मी फक्त बक्षीस समारंभाला बक्षीस वाटायला फक्त यावं, तर असं न करता मी मुद्दामच आधी आले. मला उत्सुकता होती की कसं सादरीकरण करतायत, काय प्रकार आहे, एकपात्री म्हणजे काय करतात नेमकं. आणि म्हणजे मी खरंच सांगते, मला अगदी सुखद आश्चर्याचा धक्का बसला इथे आल्यानंतर, सगळ्यांचं सादरीकरण बघितल्यानंतर. आधी मुळात अभिनय करणं हे सोपं नाही आहे. आजकाल असा एक समज झाला आहे की हल्ली खूप चॅनेल्स आहेत, खूप मालिका सादर केल्या जातात आणि त्याच्यात खूप भूमिका असतात, त्यामुळे अनेक जणांना संधी मिळते तिथे काम करण्याची. पण म्हणजे त्यांना सगळ्यांना अभिनय करता येतो असा त्याचा अर्थ नाही आहे. इतकं सोपं नाही आहे अभिनय करणं हे. त्यात एकपात्री अभिनय करणं ही तर आणखीनच खूप आव्हानात्मक अशी कला आहे. मी आता गंमत म्हणून तुम्हाला एक माझाच स्वतःचा अनुभव सांगते. मी पण काही वर्षापूर्वी एकपात्री, आत्ता ह्यांनी सांगितलंच, घर या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम केला होता. आणि पहिल्याच प्रयोगाला आमच्याच संस्थेत कार्यक्रम होता, म्हणजे माझ्या सगळ्या ओळखीचेच होते. मुख्य म्हणजे त्यात माझे गुरु मित्र असलेले सुधीर मोघे होते, ज्यांनी माझ्यावर कलाकार म्हणून खूप चांगले संस्कार केले होते. आणि त्या पहिल्याच कार्यक्रमाला माझा असा काही फजितवडा झाला. मला म्हणजे माझी काही तयारीच झालेली नव्हती आणि मला काही आठवेना तिथे उभं राहिल्यानंतर. म्हणजे अक्षरशः थरथर कापायला लागले मी. आणि माझी बहीण समोरच संहिता घेऊन बसली होती. तिला मी सांगितलं की माझी काही आज तयारी नाही आहे फारशी, तर तू मला प्रॉम्प्टिंग कर तिथे बसून. पण मी खरं म्हणजे नाटकात काम करताना कधीही प्रॉम्प्टिंगवर काम केलेलं नव्हतं, त्यामुळे मला सवयच नाही, मला ते प्रॉम्प्टिंग ऐकूच येईना. आणि मग आणखीनच माझी इतकी पंचायत झाली आणि अगदी इतकी केविलवाणी अवस्था झाली होती माझी. म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतरसुद्धा माझं असं झालं. तर त्या मानाने आज मी जे परफॉर्मन्स बघितले त्या सगळ्या काही कोणी अशा कसलेल्या कलावंत वगैरे असं नव्हतं खरं म्हणजे. कोणी गृहिणी असतील, कोणी नोकरी करणाऱ्या असतील, कोणी कॉलेजात शिकणाऱ्या मुली असतील. पण मला कमाल वाटली म्हणजे. आणि काहींनी तर स्वतः लिहिलेल्या संहिता सादर केल्या. ही तर खरोखरच खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण आम्ही तर लेखकांनी लिहिलेले शब्द तुमच्यापुढे सादर करतो, पण स्वतःच लिहिलेली संहिता सादर करणं ह्यात जो एक अभिमान आहे, आनंद आहे, तो अगदी अवर्णनीय असाच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणतीही कला असो ती तुमच्या आयुष्यात सौंदर्य निर्माण करते. आणि हे सौंदर्य निर्माण करणं आपल्या आयुष्यात, आपलं रोजचं आयुष्य कसं असतं, किती टेन्शन्स असतात आपल्याला घरकाम करून कंटाळा आलेला असतो, 30 नोकरी करून कंटाळा आलेला असतो, 30 माणसं बघून सुद्धा कंटाळा आलेला असतो. तर ह्या सगळ्यातनं स्वतःला बाहेर काढण्यासाठी आणि स्वतःच्याच आयुष्यात आनंद, सौंदर्य निर्माण करण्यासाठी तुम्ही हे जे करताय काम, स्वतःच संहिता लिहायची, ती सादर करायची, ह्यात जो तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे, त्याबद्दल ह्या स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या स्त्रियांचं मी मनापासून अभिनंदन करते. ज्यांना पारितोषिकं मिळणार आहेत, अजून ती जाहीर झाली नाहीत, त्यांचं तर अभिनंदन आहेच. म्हणजे त्यांनी मी काही परफॉर्मन्सेस खरंच खूपच कौतुक करण्यासारखे होते. मलाही आश्चर्य वाटलं म्हणजे की धिटाई ते सादर करण्याची, त्यातली जी प्रगल्भता, ह्या गोष्टी खरंच खूप वाखाणण्यासारख्या होत्या. की मला अजिबात असं वाटलं नाही की ह्या सामान्य स्त्रिया आहेत, घरकाम करणाऱ्या गृहिणी आहेत किंवा नोकरी करणाऱ्या बायका आहेत, असं अजिबातच मला कुठेही वाटलं नाही. तर ही खरोखरच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून पुन्हा पुन्हा अभिनंदन करते. आज मला इथे बोलावून आपण जो माझा बहुमान केलात
त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आता आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय तो म्हणजे बक्षीस वितरण समारंभ आता सुरू होईल आणि यासाठी मी आता विनंती करते अवंतिका ताईंना की त्यांनी रिझल्ट्स अनाऊन्स करावेत. नमस्कार. सगळ्यांना मी म्हणते की अभिनंदन. ज्यांना पारितोषिकं मिळणार आहेत त्यांचंही अभिनंदन, ज्यांना नाही मिळालं आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन. कारण प्रत्येकाने येऊन व्यासपीठावर येणं आणि आपला अभिनय सादर करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं देवेंद्र भिडेंनी 2 शब्द सांगितले तसं मला खूप सांगायची इच्छा आहे, परवानगी असेल तर. अभिनय करताना एकपात्री म्हणा किंवा काही, बऱ्याच जणांना हे कळलेलं नाही आहे की नाट्यछटा काय असते. आज माझ्यासमोर दीपालीताई बसल्या आहेत, अरुण काका बसले आहेत. यांच्यासमोर मी असं काही बोलणं हे फार चुकीचंच आहे. पण एकपात्री आणि नाट्यछटा ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. थोडासा मला वाटतं आपण अभ्यास केला पाहिजे ह्या गोष्टीचा जेव्हा एखादं सादरीकरण आपण व्यासपीठावर करतो. दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही एकपात्री करताय तेव्हा समोरच्याकडे बघताय, शेजारी जर तुम्ही कॅरेक्टर आहे असं सांगितलं आहे पहिलं, तर तुमची नजर पण त्याच्याकडे मिळाली पाहिजे, जी बऱ्याच ठिकाणी आम्हाला जाणवत नव्हती. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये थोडं आपण सुधारणा केली तर मला वाटतं नक्कीच आपल्यामध्ये प्रगती होईल. आता आपण बक्षिसांकडे जाऊया. संहितेसाठी मंजुषा लिमये. अनुजाताईंना विनंती करते की त्यांनी उत्कृष्ट संहिता यासाठीचा सन्मान करावा. आणि संहितेसाठी दुसरं मिळतंय केतकी पांडे. उल्लेखनीय संहिता यासाठी केतकीचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते श्री अशोक सरांना. हो हां. प्रोत्साहनपर अक्षता साळवी. अक्षता प्रोत्साहनपर हे विशेष बक्षीस अनाऊन्स केलेत आणि पुन्हा एकदा अनुजाताईंना मी विनंती करते की त्यांनी हे बक्षीस द्यावं. सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. आता उत्तेजनार्थ पहिलं देतोय अनिता पाटील, निखळ प्रेमभंग. अपर्णाताईंकडून आणि अनुजाताईंकडून ह्या सन्मानासाठी मी त्यांना विनंती करते. उत्तेजनार्थ मंजुषा लिमये, काशीबाई कानिटकर. जोरदार टाळ्या मंजुषाताईंसाठी. पुन्हा एकदा अनुजाताई आणि अपर्णाताईंना पुन्हा एकदा विनंती करते.
धन्यवाद. तिसरा करंडक श्रुती भोसले, माझं नाव. श्रुतीच्या सन्मानासाठी मी विनंती करते अशोक सरांना. दुसरा करंडक अनघा बुरसे, मी नायिका. अनघाताईंसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. त्यांच्या सन्मानासाठी मी विनंती करते मंजुषाताई आणि भावनाताई यांना. आणि आता पहिला सांगायचा ना. पहिला करंडक केतकी पांडे, अब तक 56. अब तक 56 केतकीसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. पुन्हा एकदा तिला सन्मानासाठी आमंत्रित केलेलं आहे. श्यामल करंडक मानकरी केतकी पांडे यांच्या सन्मानासाठी मी विनंती करते अर्थातच मानसीताईंना, आजच्या आपल्या प्रमुख अतिथी यांच्याकडून केतकीचा आपण सन्मान करूया. जोरदार. मागच्या वर्षीची सुद्धा ही विजेते ठरलेली आहे. सो ही हॅट्रिक आहे. हा माझा अपडेट. अच्छा, पुढच्या वेळेला हॅट्रिक हो हीच इच्छा व्यक्त करूया. सर्व स्पर्धकांसाठी सुद्धा अधिक छान करतील. केतकीचं जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करूया. थँक्यू मानसीताई. एकदा सर्व स्पर्धकांसाठी, सर्व जजेससाठी आणि सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि सर्व विजेत्यांनी पुढे यावं मीनवाईल, कारण शेवटी ग्रुप फोटो होणार आहे मान्यवर आणि विजेते यांचा, आणि मग नंतर बाकीचे फोटो सेशन्स होतीलच. आता मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते न्यू फुले अकादमीच्या एकपात्री कलाकार परिषदेच्या सचिव पल्लवी परब भालेकर यांना. नमस्कार. श्यामल करंडक 2025च्या सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आज ज्यांनी इथे सादरीकरण केलं पण त्यांना काही मिळालं नाही त्यांचं विशेष अभिनंदन आहे. कारण त्यांना आज इथे जरी काही मिळालं नसलं तरी श्यामल करंडक सारखंच किंबहुना त्याहून मोठं यश त्यांची वाट पाहत आहे आणि त्याकडे त्यांनी आज एक पाऊल त्या पुढे सरकले आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन. श्यामल करंडक ही स्पर्धा श्यामल कुलकर्णी ज्या ज्येष्ठ एकपात्री कलाकार आहेत त्यांच्या स्मरणार्थ सुरू झाली. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला एकपात्री कलाकार परिषदेला मोठं आर्थिक आणि मानसिकसुद्धा पाठबळ मिळालं ते श्यामल कुलकर्णी यांच्या सुपुत्री अनुजा कोल्हटकर आणि श्यामलताईंचे पती अशोक कुलकर्णी यांच्याकडून. त्यामुळे या सर्वांसाठी आणि कुलकर्णी कुटुंबियांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. ही स्पर्धा स्पर्धकांशिवाय झालीच नसती. ते स्पर्धक आपल्याला मिळाले ते खरं तर या कथेच्या या नायिका आहेत. पण या नायिकांना मार्गदर्शन केलं एका व्यक्तीने. एकपात्री कलाकार परिषदेच्या त्या सभासद आहेत, ज्येष्ठ एकपात्री कलाकार आहेत, कीर्तनकार आहेत, नाट्य प्रशिक्षिका आहेत. आज त्या इथे येऊ शकल्या नाहीत, पण अंजली कराडकर यांनी जी कार्यशाळा घेतली त्यामुळे सगळ्या स्पर्धकांची खूप मदत झाली. एकपात्री लेखन कसं करावं, एकपात्री सादर कसं करावं याची कार्यशाळा अगदी त्यांनी खूप कमी वेळात पण ती अगदी माहितीपूर्ण होती आणि सगळ्या स्पर्धकांना त्यांचा फायदा झाला. त्यामुळे एकदा
त्यांच्या अनुपस्थितसुद्धा त्यांच्यासाठी टाळ्या होऊ देत. जितके महत्त्वाचे असतात स्पर्धक तितकेच महत्त्वाचे असतात परीक्षक. आपल्याला प्राथमिक फेरीत आणि अंतिम फेरीत जे परीक्षक लाभले, भावनाताई प्रसादे, देवेंद्र भिडे, अपर्णा चौथे, अवंती लोहकरे, या सर्व परीक्षकांसाठी एकदा टाळ्या. धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही इथे आलात आणि परीक्षण केलं. तशी आपल्याला म्हणजे एकपात्री कलाकार परिषदेला किंवा या स्पर्धेच्या आयोजनाला आम्हाला लहान मोठी मदत मिळतच होती. पण 2 अशा मदती होत्या ज्या अत्यंत गोड होत्या. आता इथे ज्या उपस्थित आहेत सन्माननीय अतिथी मानसी मागीकर आणि आपल्या उद्घाटक, या स्पर्धेच्या उद्घाटक माधवी सोमण, या दोघींनीही या स्पर्धेच्या जाहिरातीसाठी छोटेसे व्हिडिओ करून पाठवले होते. त्या व्हिडिओमुळे असेल किंवा काही असेल स्पर्धेची जाहिरात झाली आणि एवढं आमच्यासाठी केलं, यासाठी मानसीताई खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओवरून एक आठवलं की जसं या ताईंनी, माधवी ताईंनी व्हिडिओ केले तसे आमच्या एकपात्री कलाकार परिषदेच्या काही सभासदांनी सुद्धा व्हिडिओ केले. त्यांची नावं मी घेऊ इच्छिते. सुरेंद्र माजगावकर, भाग्यश्री देशपांडे, प्रिया उंडे आणि सगळे एकपात्रीचं प्रत्येक सभासद जसं जमेल तशी आपल्या कलेचा वापर करून या स्पर्धेसाठी काही ना काही करत होता. तसा आमच्या शांभवी बोधे म्हणून कवयित्री आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी कविता तयार केली. सतीश कारेकर यांनी आपली लेखणी दिली, एक छानसं स्किट लिहिलं आणि त्यासाठी आवाज दिला तो श्री दीपक रेगे आणि मंजुषा जोशी यांनी. त्यांचं मनापासून धन्यवाद करते मी. प्राथमिक फेरीची निवेदिका प्रिया उंडे आणि आजची आपली निवेदिका स्मिता कुलकर्णी, या दोघींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकपात्री कलाकार परिषदेची कार्यकारिणी असो किंवा एकपात्री कलाकार परिषदेचे सगळे सभासद असो, प्रत्येकजण या स्पर्धेसाठी बरेच दिवस झटत होता. पण यातही काही नावं अशी आहेत ज्यांनी अगदी गेले 2 महिन्यापासून सुरुवात करून ते आत्ता हे शेवटचं सन्मानचिन्ह देईपर्यंत आपलं योगदान दिलेलं आहे. आणि त्यातली काही नावं मी प्रामुख्याने घेऊ इच्छिते. आमच्याकडे काही उत्साही कार्यकर्ते आहेत, तर काही कला क्षेत्रातील दिग्गज मंडळीही आहेत जी यामध्ये आमच्या मदतीला होती. मी सगळ्यांची नावं घेते आहे. विनंती करते जर जमत असेल तर कृपया त्यांनी पुढे यावं, कारण नेहमी ही मंडळी मागे असतात, आपल्याला कधी दिसत नाही. आज मात्र त्यांनी पुढे यावं आणि तुम्ही शाबासकीची थाप टाळ्यांच्या रूपाने त्यांना द्यावी. मी नावं घेते आहे. मंजुषा जोशी, दीपाली निरगुडकर, अनुपमा कुलकर्णी, नरेंद्र लवाटे, सतीश कारेकर, मंगेश चव्हाण यांनी खूपच धावपळ केलेली आहे, धनंजय आमोणकर, अनघा गपचूप, बाहेर यायचं आहे अनघा, प्रिया उंडे, कदाचित ते आताही कामातच असतील याची मला पूर्ण खात्री आहे. याशिवाय अगदी शेवटच्या क्षणी आम्हाला मदतीचा हात देणारे संदीप नगरकर, अश्विनी जोशी, तीही कामात आहे, आणि सगळ्यांचे फोटो काढणारी, कोणाचाही एकही क्षण मिस होऊ नये याची काळजी घेणारी स्वाती देशपांडे, ही सगळी मंडळी खूप झटली आहेत, खूप त्यांनी धावपळ केली आहे ह्या स्पर्धेसाठी, कार्यशाळेसाठी, स्पर्धकांसाठी, प्रेक्षकांसाठी. तेव्हा यांना, आणि हो एक नाव राहिलं खरं, जे इथे अनुपस्थित आहेत पण त्यांची उपस्थिती नेहमी जाणवते, ते इथे नसले तरी जिथे आहे तिथून या स्पर्धेची काळजी घेत आहेत, ते म्हणजे एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री दीपकजी रेगे. या सर्वांसाठी टाळ्या. आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करते, या मंचावर जे उपस्थित आहेत ते आणि हे इथे असलेले सगळ्यांना, की आपले जे आजचे प्रेक्षक आहेत त्यांनी न थकता सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या आहेत, कौतुकाची दाद दिलेली आहे, शाबासकी दिली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मंडळी, श्यामल करंडक 2025 ही स्पर्धा आता संपते आहे, पण त्याआधी मंजुषा ताईला काहीतरी बोलायचं आहे.
ही सगळी मोठ बांधणारी आणि गेले 2-3 महिने म्हणजे स्पर्धा घ्यायची हे म्हटल्यापासूनची जी अथक धावपळ सर्व प्रकारची आमची पल्लवी करते, सचिव येते आमची, आणि तिच्यासाठी तर जोरदार दणदणीत टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण असे कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत वर्षानुवर्ष पुढच्या स्पर्धांसाठी. शाब्बास पल्लवी. थँक्यू ताई. तर आता या सगळ्या आभार प्रदर्शनानंतर मी जाहीर करते की श्यामल करंडक 2025 ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या वर्षी श्यामल करंडक 2026मध्ये. तेव्हाही काहीतरी वेगळं करण्याचा मानस आहे, तेव्हा नक्की भेटूयात. धन्यवाद. आणि हो, ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट सन्मानचिन्ह मिळाले आहेत, अगदी परीक्षकांसह ते स्पर्धकांसह, त्यांनी सर्वांनी पुढे यावं. आपल्याला एक छान फोटो घ्यायचा आहे या वर्षाची आठवण म्हणून.